नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 22 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या दुपारी 1 वाजता पीक विम्याचे पैसे हस्तांतर होणार आहे। बघा, शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतर होणार आहे। थेट 35 लाख शेतकरी बांधवांना या पीक विम्याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। पीक विम्याची पहिली यादी आज जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते हे पैसे हस्तांतर सुद्धा केले जाणार आहे। म्हणजे हेक्टरी 15,000 रुपयापासून ते 25,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा मिळणार आहे। म्हणजे सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। आज पीक विम्याची पहिली यादी प्रसिद्ध सुद्धा करण्यात आलेली होती। थेट महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ही यादी सुद्धा आलेली आहे, जाहीर सुद्धा करण्यात आलेले आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव या पीक विम्याचे लाभार्थी असतील त्या शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुमच्या कर्जमाफीचा निर्णय अजून झालेला नाही, त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी आपणवरती विश्वास सुद्धा ठेवायचा नाही। अजून कर्जमाफीवरती निर्णय सुद्धा घेण्यात आलेला नाही, परंतु विविध ठिकाणी आंदोलन सुद्धा सुरूच आहेत। म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते, परंतु राज्य सरकारने याच्यावरती लवकरात लवकर तोडगा सुद्धा काढायचा आहे। परंतु उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत। बघा, ज्या शेतकरी बांधवांचे कापूस पिकाचे नुकसान झालेले असेल, सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले असेल, ज्वारी पीक असेल, मका पीक असेल, बाजरी पीक असेल, तूर पीक असेल, तर यांसारख्या सर्व पिकांचे नुकसान झालेले असेल तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। अन्यथा जर तुमचे नुकसान झालेले नसेल, नकली बनावट कागदपत्रे देऊन अर्ज केलेला असेल, दुसऱ्याची जमीन दाखवून अर्ज केलेला असेल, तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। थेट महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की जे शेतकरी बांधव खरोखर पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे येणार आहेत, परंतु सरसकट सर्व शेतकरी बांधवांना समान पीक विमा मिळणार नाही। बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की सर्व शेतकरी बांधवांना समान पीक विम्याचे पैसे मिळणार नाही। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या शेतकरी बांधवांचे जे पीक नुकसान झालेलं असेल तर त्या पिकानुसार त्यांना हेक्टरी पीक विमा सुद्धा मिळणार आहे। म्हणजे तुमचं कापसाचं पीक असेल, सोयाबीनचं पीक असेल, तर त्याच्यानुसार हेक्टरी पैसे सुद्धा देण्यात येणार आहेत। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचे जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल तर त्यांना जास्त पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, तुमचे जर जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला जास्त पीक विमा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, परंतु ज्यांचे कमी प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल तर त्यांना कमी पीक विमा सुद्धा मिळणार आहे। बघा शेतकऱ्यांनो, ही गोष्ट लक्षात सुद्धा घ्यायची आहे। जर तुमचं जास्त नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला जास्त पीक विमा सुद्धा मिळणार आहे, परंतु कमी नुकसान झालेलं असेल तर कमीच पीक विमा सुद्धा मिळणार आहे। परंतु सर्वात प्रथम उद्या या 22 जिल्ह्यामध्ये पीक विमा हस्तांतर सुद्धा केला जाणार आहे। ते 22 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। परंतु जे उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत तर त्या जिल्ह्यांची अजून अपडेट आलेले नाही। बघा शेतकरी बांधवांनो, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की या फक्त 22 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहेत। उर्वरित जेवढे पण जिल्हे राहिलेले आहेत तर त्या जिल्ह्यांचे अजून अपडेट आले नाही। तर त्या जिल्ह्यांची अपडेट जर आली तर आपल्या चॅनलवरती 100% व्हिडिओ सुद्धा येणार आहे। परंतु उद्या ज्या 22 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतर होणार आहे ते 22 जिल्हे सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा त्या 22 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा पीक विमा मिळणार आहे। सोबतच ज्या प्रमुख 15 बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत त्या बँका सुद्धा बघून घेऊयात। बघा, उद्या दुपारी 1 वाजता हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आज डीबीटी बटन दाबण्यात आलेलं आहे। उद्या ठीक 1 वाजता हे पैसे सुद्धा हस्तांतर होणार आहे। त्यामुळे कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे त्याविषयी सुद्धा
अपडेट आलेले आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या 15 बँकेमधून उद्या पैसे सोडण्यात येणार आहे, परंतु कोणत्या पिकाला किती पैसे देण्यात आलेले आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे, ते अपडेट सुद्धा बघून घेऊयात। तर बघा, ज्या शेतकरी बांधवांनी कापूस या पिकाची लागवड केलेली होते आणि त्यांचे कापूस या पिकाचे नुकसान झालेलं असेल तर त्यांना हेक्टरी 20,000 रुपये पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही कापूस या पिकाची लागवड केलेली असेल आणि तुमचं पीक अतिवृष्टीमुळे नुकसानीत झालेलं असेल तर तुम्हाला कापूस या पिकासाठी 20,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी कापूस या पिकाची लागवड केलेली असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी सोयाबीन या पिकाची लागवड केलेली होती त्यांना सुद्धा 20,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे ज्यांनी सोयाबीनचं पीक घेतलेलं होतं त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे। एकंदरीत सोयाबीन पीक असेल, कापूस पीक असेल तर यांना 20,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी ज्वारी या पिकाचे पीक घेतलेले असेल तर त्यांना कमी पीक विमा देण्यात सुद्धा येणार आहेत। बघा, ज्यांनी ज्वारीचं पीक घेतलेलं होतं आणि त्यांच्या ज्वारीच्या पिकाचे नुकसान झालेलं असेल तर त्यांना हेक्टरी 15,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। एकंदरीत ज्वारी पिकासाठी हेक्टरी कमी प्रमाणामध्ये पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। फक्त कापूस आणि सोयाबीन या पिकांसाठी जास्त पीक विमा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी तूर असेल, मूग असेल, मका असेल या पिकांचे पीक घेतलेले होते आणि त्यांच्या पिकांचे नुकसान झालेले होते तर त्या शेतकरी बांधवांना हेक्टरी 10,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजे तुम्ही जर तूर या पिकाची लागवड केलेली असेल, सोबतच मूग, मका यांसारख्या पिकांची लागवड केलेली असेल तर तुम्हाला कमी प्रमाणामध्ये पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, आता आपण पीकनिहाय हेक्टरी किती पैसे मिळणार आहेत ते सुद्धा बघितलेलं आहे, परंतु उद्या ज्या 22 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर होणार आहे ते 22 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। बघा, पीकनिहाय तुम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे की ज्वारी पिकासाठी हेक्टरी किती पैसे मिळणार आहेत, कापूस पिकासाठी, सोयाबीन पिकासाठी किती प्रमाणे हेक्टरी पैसे मिळणार आहेत, परंतु सध्याच्या स्थितीला ज्या 22 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येणार आहेत ते 22 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। बघा, या 22 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा म्हणजेच उस्मानाबाद जिल्हा। तर या धाराशिव जिल्ह्यामध्ये उद्या हेक्टरी 10,000 रुपये ते 25,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, जे शेतकरी बांधव धाराशिव जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांना उद्या 10,000 रुपयापासून ते 25,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजे ज्यांचं ज्वारीच्या पिकाचं नुकसान झालेलं असेल तर त्यांना कमी पीक विमा मिळणार आहे आणि ज्यांचे कापूस असेल, सोयाबीन असेल या पिकांचे नुकसान झालेलं असेल तर त्यांना जास्त पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर। तर या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना हेक्टरी 15,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव औरंगाबाद जिल्ह्यामधून असतील किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून असतील तर त्यांना हेक्टरी 15,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु जे उर्वरित 20 जिल्हे राहिलेले आहेत ते 20 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो तुम्हाला। आताच 2 जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत। बघा, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, सहावा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, सातवा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, आठवा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, नववा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, 16वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, 19वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, सोबतच 20वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा। बघा, या टोटल मिळून 20 जिल्ह्यांमध्ये उद्या दुपारी 1 वाजता पीक विम्याचे पैसे येणार आहेत। उर्वरित जे 2 जिल्हे सांगितलेले होते तर त्या 2 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहे। सोबतच ज्या 15 बँकेमधून या पीक विम्याचे पैसे सोडण्यात येणार आहे त्या 15 बँका सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचा बँक खाता त्या 15 बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा उद्याच पैसे येऊन जातील। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमचं बँक खातं या 15 बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, 15 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे यस बँक, दुसरी बँक म्हणजे इंडस बँक, तिसरी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, चौथी बँक म्हणजे इंडियन बँक,
पाचवी बँक म्हणजे IDFC बँक, सहावी बँक म्हणजे IDBI बँक, सातवी बँक म्हणजे ICICI बँक, आठवी बँक म्हणजे HDFC बँक, नववी बँक म्हणजे कॉर्पोरेशन बँक, दहावी बँक म्हणजे सिटी बँक, अकरावी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बारावी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, तेरावी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, चौदा बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया आणि 15 बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा या 15 बँकेमधून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या दुपारी ठीक 1 वाजता सोडण्यात येणार आहे। त्यामुळे जेवढे पण शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असेल तर त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।